आज म्हणजे आपण एकदम सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईल अगदी 4 साहित्यामध्ये घरच्या घरी राजभोग कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत. हे बघा मंडळी, अगदी जाळीदार हे राजभोग रसगुल्ले घरच्या घरी तयार होतं. आतमधून टेक्स्चर बघा, एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल आलेला आहे. कोणीही सहज बनवू शकतो. राजभोग बनवण्यासाठी सर्वप्रथम 1 पाव इतकं पनीर घेतलेलं आहे. पनीरला आपल्या छोट्या क्यूब्समध्ये या पद्धतीने कट करून आपल्या मिक्सर जारमध्ये ॲड करायचं आहे. मी सांगितलेले प्रत्येक स्टेप फॉलो करा, तुमचे रसगुल्ले एकदम परफेक्टच बनणार. आता सेकंडमध्ये आपल्याला 1 मोठा चमच भरून कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे. अगदी अर्धा चमच इतकं आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर ॲड करायची आहे आणि मी इथे पिंक कलर 2 ड्रॉप इतकं ॲड केलेला आहे. बस आता हे छान प्रकारे वाटून घ्यायचं आहे. अगदी सोप्या वेमध्ये रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, बिलकुल कंजूसी करू नका. वाटलेलं पनीर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्सरमुळे किती मेहनत वाचलेली, एकदम स्मूथ पनीर वाटलं गेलेलं आहे. आता हे फक्त एकदा आपल्याला हाताच्या मदतीने मिक्स आउट करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स आउट करून घेतलं, साईडला ठेवायचं आहे. राजभोगच्या आतमधल्या फिलिंगसाठी आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे, मिक्स आउट करून साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता म्हणजे तयार केलेल्या मिश्रणामधून आपल्याला छानपैकी राजभोग बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचं राजभोग बनवेल तेवढ्या आकाराचं मिश्रण घेऊन छानपैकी या पद्धतीने स्मूथ करून फ्लॅट करायचं आहे आणि सेंटरला आपल्याला ड्रायफ्रूटची फिलिंग भरायची आहे. आता छानपैकी रसगुल्ला आपल्याला सील करून छानपैकी स्मूथ करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का म्हणजे राजभोग आणि रसगुल्ल्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर राजभोग आकाराने मोठा आणि त्याच्या सेंटर ड्रायफ्रूटची स्टफिंग असते, तर रसगुल्ले छोटे आणि त्याचे स्टफिंग नसते. इतका सिंपल फरक आहे. सर्व राजभोग याच पद्धतीने मी करून घेतलेले, एकदम स्मूथ बॉल करायचे. साधारणतः 7 बॉल तयार झालेले आहेत. आता चाचणी करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये 1 कप साखर आणि साखरेच्या 3 पट म्हणजे 3 कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. त्याचमुळे विलायची टाकून छान प्रकारे चाचणी आपल्याला उकळायची आहे. साधारणतः 3 मिनिटांनंतर चाचणी उकळायला लागली की उकळत्या चाचणीमध्ये आपल्याला तयार केलेले रसगुल्ल्याचे बॉल्स टाकून छान प्रकारे आता हे आपल्या 2 मिनिटाकरिता असे ओपन कुक करायचे आहेत. 2 मिनिटांनंतर पावच्या रसगुल्ल्याचा साईज बघा, आपल्या साईजपेक्षा थोडा मोठा झालेला आहे आणि एकही रसगुल्ला फुटलेला नाहीये. म्हणजे समजून जायचे राजभोग रसगुल्ले एकदम परफेक्ट बनतील. आता आपल्या पॅन लिडने कव्हर करून देऊन हाय फ्लेमवरती आपल्या 15 मिनिटाकरिता रसगुल्ले कुक करायचे आहेत. परफेक्टली 15 मिनिटांनंतर पाहू शकतो रसगुल्ल्यावरती किती सुंदर झाग आलेला आहे. ह्या झागमुळे आपले रसगुल्ले वरच्या साईडने परफेक्ट कुक होतात. वाव, एक नंबरच. हे बघा, रसगुल्ल्याचा साईज बघा, 2 टू 3 पट झालेला आहे. गॅस बंद करून रसगुल्ले आता थंड करायचे आहेत. हे बघा, थंड आल्यानंतर राजभोग रसगुल्ले आपल्याला सर्व करण्यासाठी रेडी आहेत. सो मंडळी, हे बघा, एकदम ज्युसी रसगुल्ले तयार झाले आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? जर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा, बिलकुल कंजूसी करू नका. तसेच राजभोग रसगुल्ल्याचा आतमधला टेक्स्चर बघा, एकदम ज्युसी आणि एकदम जबरदस्त आलेला आहे, एकदम स्पॉन्जी. तुमची देखील रेसिपी अशीच एकदम परफेक्ट बनेल. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक, तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.